131व्या घटना दुरुस्तीसह 3 विधेयकांवर आज संध्याकाळी 4 वाजता मतदान। सरकारकडे 272चं बहुमत, मात्र विधेयक मंजुरीसाठी सभागृहात उपस्थित 2/3 खासदारांची सहमती आवश्यक। महिला आरक्षणावरून आज पुन्हा संसदेत रणसंग्राम। महिला आरक्षणाला जनगणना आणि पुनर्रचनेसोबत जोडण्यास विरोध। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा राजकीय वातावरण तापलं। नारी शक्ती विधेयक एकमतानं मंजूर करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्व पक्षांना आवाहन। मला श्रेय नको, विरोधकांना श्रेयाचा कोरा चेक देतो, मोदींचं विधान। नारी शक्ती विधेयकाच्या चर्चेच्या वेळी भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचं आदित्य ठाकरेंसंदर्भात वादग्रस्त विधान। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि भाजप खासदारांमध्ये जुंपली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात। निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर। रोड शोज आणि प्रचार सभांचं आयोजन। विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये इच्छुकांची धावाधाव। 100हून अधिक इच्छुक उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी आतापासून लॉबिंग सुरू। पुण्यामध्ये भाजपच्या आजी आणि माजी नगरसेविकांमध्ये राडा। व्हिडिओ व्हायरल। 3 कोटींच्या कामाच्या टक्केवारीवरून माजी नगरसेविका राजश्री काळे आणि नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यामध्ये वाद। अशोक खरात प्रकरणामध्ये आणखी 4 पतसंस्था ईडीच्या रडारवर। कोणत्याही क्षणी चौकशी होण्याची शक्यता। समता संत नागेबाबा, स्वामी विवेकानंद, बुलढाणा अर्पण पतसंस्था रडारवर। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपीचा व्हिडिओ समोर। पोलिसांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ। पोलिसांनी आरोपी अयान अहमदला भरवला केक। लेन्सकार्ट कंपनीच्या ड्रेस कोड संदर्भातल्या पत्रावरून वाद। महिला कर्मचाऱ्यांना टिकली, पुरुषांना टिळा लावण्यास मनाई, हिजाब आणि पगडीला परवानगी असल्याचा पत्रामध्ये उल्लेख। राज्यामध्ये उष्ण लहरींचा उद्रेक सलग 5व्या दिवशी। अकोल्यातील पारा 44 अंशांच्या वर। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सरासरी तापमान 41 ते 42 अंशांवर। दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरामध्ये 5% पाणी कपात। 20 ते 27 एप्रिलपर्यंत 5% कपात। क्लोरिनीकरण आणि डिक्लोरिनीकरणाच्या कामांमुळे पाणी कपात। ढाब्यावर बसून सिगारेट ओढत उत्तरपत्रिकांची तपासणी। लातूरमधील खासगी शाळेमधील शिक्षकाचा कारनामा। शिक्षण विभागाकडून संबंधित शाळेला खुलासा सादर करण्याच्या सूचना। भरधाव बस खाली चिरडल्यानं दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। डफळापूर ते सांगली रस्त्यावर भीषण अपघात। अपघाताची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद। दिल्लीमधल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला। स्पाइस जेट आणि आकासा कंपनीच्या विमानांचे पंख एकमेकांना घासले। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामध्ये 10 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा। ट्रम्प इस्रायलचे पंतप्रधान आणि लेबनॉनच्या अध्यक्षांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करणार। अमेरिकेकडून ऑपरेशन इकॉनॉमिक फ्युरीची घोषणा। इराणनं अण्वस्त्र निर्मितीचा प्रयत्न केल्यास किंवा आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचं उल्लंघन केल्यास पुन्हा हल्ला करू, अमेरिकेचा इराणला थेट इशारा। भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार अमीर हमजावर लाहोरमध्ये अज्ञातांकडून गोळीबार। हमजाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती।